मुख्यमंत्र्यांच्या समोर 5 आमदार बसलेले होते, वेगवेगळे 5. सगळे पाचीच्या पाची शिवसेनेचे होते आणि त्या 5 पलीकडे जीन्स आणि टी शर्ट घातलेला एक तरुण मुलगा असा कमरेवर हात ठेवून उभा होता. ती बॉडी लँग्वेज एक प्रकारचा कॉन्फिडन्स की माझं काम होणारच आहे. शिवसेना ज्या तऱ्हेने चालते त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा तर शब्द सर्वार्थाने शेवटचा असायचा आणि ते मुख्यमंत्र्यांना म्हणतात यांचे काम करावे. त्यानुसार मुख्यमंत्री मला बोलवून हे धर्माधिकारी आपल्याला यांचं काम करायचं आहे. समोरचे 5 आमदार थोडे अस्वस्थ होऊन चुळबुळ करायला लागले की हा प्रश्न कशाला विचारते हे. तर मी फोन उचलून त्या आमदारांच्या समोर ठेवला आणि त्यांना सांगितलं की ह्या नंबर आहे, या नंबरवर सांगा की धर्माधिकारी म्हणतात हे काम मी करणार नाही. तर आधी आरडाओरडा करणारे 5 आमदार जे क्षणभर दचकलेच, ते बसलेले होते खुर्चीत आणि हा समोरचा हा कोणीतरी अधिकारी एवढं बाळासाहेबांचं पत्र आहे त्यावर त्यांचं वाक्य आहे, मुख्यमंत्री म्हणलेत धर्माधिकारी याचं काम करायचं आणि हा म्हणतोय करणार नाही आणि वर म्हणतो हा फोन आणि बाळासाहेबांना फोन करून सांगा. स्वतः बाळासाहेबांचा एक निरोप आला की तुम्हाला भेटायला बोलवले. त्यांच्या बोलण्यातलं ध्रुपद होतं की आता काय काँग्रेसची राजवट नाही, शिवशाही आली आहे, शिवशाही आली आहे. तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयात आणताना आमचा हेतूच हा होता म्हणाले बाळासाहेब. की आम्ही विचारलं होतं की आम्हाला सुद्धा जो माणूस प्रसंगी काय योग्य आहे काय नाही एवढं तर जो सांगेल प्रशासन चालवताना, आम्हाला असा माणूस मुख्यमंत्री कार्यालयात पाहिजे. बाळासाहेब म्हणाले तुम्ही केलंय ते आणि करताय ते बरोबर, एक प्रकारची ती शाबासकी आहे. असे मला त्या काळामध्ये जवळून पाहताना दिसलेले आणि मला मनापासून भावलेले शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब. मुख्यमंत्र्यांचा उपसचिव या नात्याने काम करताना माझे शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी खूप जवळनं संबंध आले. एक ऋणानुबंध तयार झाला, नातं तयार झालं आणि ते आपल्यामधून 2012च्या नोव्हेंबर महिन्यात जाईपर्यंत ते ऋणानुबंध टिकले. आजही माझ्या मनामध्ये बाळासाहेबांशी असलेले ऋणानुबंध, त्यांच्याबद्दलचा आदर, त्याहून खरा योग्य शब्द आहे प्रेम, वाटणारं प्रेम माझ्या मनामध्ये आजही कायम आहे. 1995-96 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात स्थापन झालेल्या भाजप शिवसेना सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर, पण सर्वार्थाने त्या सरकारचे स्वतः बाळासाहेबांनीच वापरलेला शब्द रिमोट कंट्रोल म्हणजे स्वतः बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी मला त्या दिवसांमध्ये 2 फोन नंबर पण देऊन ठेवले होते, अगदी खाजगी स्वरूपाचे, की कामकाजाच्या दृष्टीने तसंच काही महत्त्वाचं वाटलं तर थेट माझ्याशी संपर्क करायला हे 2 फोन नंबर. इकडे मूळचं त्यांचं घर मातोश्री, त्यावेळी काही दुरुस्ती काम चालू होतं आणि मग बाळासाहेब राहायला दादरमध्ये जो 5 गार्डन म्हणून भाग आहे तिथल्या सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये होते आणि औपचारिक अनौपचारिक वेगवेगळ्या तऱ्हांनी वेळोवेळी त्यांना भेटण्याची मला संधी मिळायचीच. माझी भावना आहे खूप जवळनं पाहता आलं आणि अक्षरशः एका अजब, अफाट, असामान्य व्यक्तिमत्व, माणूस, नेता, हे सगळं मला जवळनं पाहता आलं. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व सार्वजनिक जीवनामध्ये एक अतिशय आक्रमक वक्ता, हिंदुत्व या विचाराची ज्वलंत आणि अत्यंत स्पष्ट मांडणी करणारा
नेता आणि विचारवंत आणि राजकारणात असून तसा राजकीय परिणामांची काळजी न करता जे बोलायचं ते अत्यंत स्पष्टपणे असा तर दुसरा नेता मला मनात समोर येतच नाही. कमालीच्या स्पष्टपणाने जे म्हणायचं ते आणि तरी लोकांना जोडण्याची क्षमता. त्यांनी शिवसेना ही संघटनाही ज्या तऱ्हेने उभी केली आणि तिच्यामध्ये या राष्ट्रासाठीचा एक आक्रमकपणा जोपासला, त्याला असामान्य आणि ऐतिहासिकच म्हणावं लागेल. 1950च्या दशकात जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली त्यामध्ये बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एक मुख्य होते आणि स्वतः प्रबोधनकार एक थोर समाज सुधारक, असामान्य लेखक, विचारवंत. प्रबोधनकार ठाकरेंचे आणि राजर्षी शाहू महाराजांचे अत्यंत जिवलग ऋणानुबंध होते. असा बाळासाहेबांकडे एकाच वेळी समाज सुधारणेचा आणि हे राष्ट्र काय त्यातली हिंदुत्वाची संकल्पना असा वारसा तो बाळासाहेबांनी पुढे आणखी समृद्ध केला. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आधुनिक काळातलं 1 मे 1960 अस्तित्वात आल्यावर पुढे 1966च्या विजयादशमीला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. पहिल्यांदा आणि मला जाणवलं वैयक्तिक भेटीगाठी बोलण्यात सुद्धा ते म्हणजे पुढे शिवसेना हा एक राजकीय पक्ष आणि आता निवडणुकींच्याही राजकारणात उतरला तरी बाळासाहेबांच्या मनामध्ये एक मूलभूत धारणा म्हणून तसा राजकारणाबद्दलचा एक दुरावा होता. औपचारिकदृष्ट्या शिवसेना राजकारण आणि त्यातलं विशेषतः पक्षी आणि निवडणुकीच्या राजकारणात येण्यापूर्वीचं बाळासाहेबांचं बोलणं एक असं सूत्र छान मांडायचे. ते अतिशय सोप्या शब्दात बाळासाहेबांची ती खास शैली होती. ठाकरी बाणा, ठाकरी शैली. तर राजकारण म्हणजे गजकारण, म्हणजे रोग. पुढे जे काही उतरले असतील राजकारणामध्ये, पण तिथे सुद्धा त्यांनी दिलेलं सूत्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा एक फॉर्म्युला बाळासाहेब सर्व शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला आणि देशाला कायम सांगतच असत की लोकशाहीमध्ये राजकारण म्हणून निवडणुका अपरिहार्य जरी मानायच्या झाल्या तरी ते राजकारण हे सुद्धा समाजकारण, समाजाला एकत्र ठेवणे, बांधणे, बळकट करणे याचं ते माध्यम आहे. फॉर्म्युला त्यांचा असा. शैली त्यांची खूप महत्वाचे मुद्दे अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगण्याची. त्यांच्या वक्तृत्वाचा सुद्धा तोच प्रकार. असं लाखो लोक कानात प्राण आणून ऐकतील आणि त्यानंतर तसे जगतील असं. आणि वरकरणी कितीही गुंतागुंतीचे मुद्दे वाटले तरी एकदम सोप्या शैलीमध्ये ते सर्वांना सांगण्याची पद्धत. मला तसं दुसरं त्यांचं त्याही काळात भावलेलं फार मोलाचं वाक्य आहे. आणि किती साध्या सोप्या शब्दात केवढा मोठा मुद्दा ते सांगतायत. बाळासाहेबांचं वाक्य आहे की आपल्याला काम काय करायचंय. बाळासाहेबांचं वाक्य आहे, महाराष्ट्र देशात आणि देश जगामध्ये नंबर 1चा झाला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं. मी सुद्धा ज्याला शिवाजी महाराजांचा वारसा म्हणतो, संतांचा वारसा म्हणतो, मलाही कळलेला जो महाराष्ट्राचा भारतामधला वाटा आहे की आपण देशासाठीच लढायचं असतं, देशासाठीच काम करायचं असतं. ते बाळासाहेबांनी किती साध्या सोप्या शब्दामध्ये की महाराष्ट्र भारतात नंबर 1चा आणि भारत जगामध्ये नंबर 1चा झाला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं. एक नेता, एक संघटक, वक्ता म्हणून बाळासाहेबांची काही एक सार्वजनिक प्रतिमा होती. ती मुख्यतः आक्रमक, तोफखाना, ज्वलंत वक्तृत्व अशी.
पण बाळासाहेबांशी वैयक्तिक भेटीगाठींमध्ये केवळ मीच नाही, अशी मी हजारोच्या संख्येनीची माणसं म्हणली की वैयक्तिक भेटण्यातले बाळासाहेब वेगळेच होते. तिथे सौम्य, साधं अर्थात सोपं पण प्रगल्भ मराठी, कायम हसतमुख, उगाच सुरामध्ये कुठेही असा आपण एक महान नेता आहोत आणि जनमानसावर आपली केवढी मोठी पकड आहे अशाचा कधीही कसल्याही प्रकारचा तोरा नाही, पण त्याच्यातला आत्मविश्वास आहे. समाज जीवनाच्या सर्व अंगांशी बाळासाहेबांचे जवळनं संबंध होते. त्या त्या क्षेत्रातली खेळाडू, लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार, अशी उद्योगपती. आणि खरी वस्तुस्थिती की तिथे तर जातीपातीच काय घेऊन बसलायत, धर्मांचा सुद्धा तिथे काही अडथळा नव्हता. बाळासाहेब विचारधारा म्हणून हिंदुत्व सांगत होते. कोणी म्हणतात की शिवसेनेची मूळची स्थापना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी, आणि पुढे राजकारणात यायचं ठरवल्यावर बाळासाहेबांनी त्याला हिंदुत्वाची जोड दिली. माझं म्हणणं आहे त्यांचं बाळासाहेब आणि शिवसेनेविषयीचं आकलन योग्य नाहीये. शिवसेनेच्या स्थापना आणि त्याच्या आधीपासून बाळासाहेबांची भूमिका कायमच हिंदुत्वाचीच आहे. उलट त्यांच्या शैलीमध्ये जे पुन्हा एका अत्यंत सोप्या शब्दात त्यांनी मांडलंय, महाराष्ट्रात आम्ही मराठी आणि या देशामध्ये आम्ही हिंदू, ही कायम या भूमिकांमध्ये एक सुसंगती आहे. तिथे कुठे काही राजकारणासाठी म्हणून काही डावपेच केलेत आणि आता पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणात उतरायचं आणि भाजपबरोबर युती करायची तर हिंदुत्व काहीतरी सोयीचं आहे, अशी अजिबातच अजिबात इतिहासातल्या वस्तुस्थितीला सुद्धा धरून नाही. बाळासाहेबांनी मांडलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका ही एक ज्वलंत जीवननिष्ठा म्हणून आहे. पण हे जे सोपं सूत्र करून सांगणे, तेव्हा महाराष्ट्रात आम्ही मराठी, देशामध्ये आम्ही हिंदू, ही स्पष्ट भूमिका. मुद्दा हा आहे की याचा अर्थ कोणाविषयी काही द्वेष, आणि उदाहरणार्थ जरा स्पष्ट मीही बोलायचं तर की म्हणून बुवा मुस्लिमांच्या विषयी असं वैयक्तिक पातळीला अजिबात नव्हतं. वैयक्तिक पातळीला बाळासाहेबांचे अनेक मुस्लिम नेते इत्यादी उद्योगपती जवळनं संबंध होते. पण या राष्ट्राविषयी मांडायची ती स्पष्ट भूमिका बाळासाहेब मांडत असत. मला वैयक्तिक भेटीगाठींमध्ये जाणवले ते माणसांना जोडण्याची जादू ज्यांच्याकडे आहे. जादू हाच शब्द आहे, मॅजिक, की असं जी स्वभावातले की भेटायचा तो त्यांचा होऊन जायचा. सार्वजनिक जीवनात सुद्धा आहे. त्याच्या लाखांच्या सभा बाळासाहेब त्या लाखो जणांना खिशात घालूनच व्यासपीठावरनं खाली उतरून गाडीत बसत. की वक्तृत्वाच्या शैलीत सुद्धा सभा लाखो जणांची असली तरी त्यातल्या प्रत्येकाला वाटतं की जणू बाळासाहेब वैयक्तिक माझ्याशी बोलतात. अशी त्यांची छान बोली शैली आणि साधं जे संबोधन माझ्या तमाम हिंदू बंधूंनो आणि बहिणींनो, भगिनींनो, जमलेल्या माझ्या लोकांच्या वर रोमांच तमाम उभारायचा, हिंदू बांधवांनो, टाळ्यांचे भगिनींनो आणि कडकडाट, मातांनो, ते वैयक्तिक भेटीगाठींच्या मधले सुद्धा माणसं जोडण्याची कुशलता आणि योग्य मुद्द्यांची अनेक माणसांची अनेक तऱ्हांची कामं, असं बाळासाहेबांनी त्यांना शब्द दिला की तुमचं होईल. आणि पुढे प्रशासन आणि पक्ष संघटनेवरची सुद्धा त्यांची पकड, तर ते त्यांच्या त्या शब्दानुसार खरंच काम झालं असं सुद्धा व्हायचं. मला दिसलेले बाळासाहेब एक फार महान ताकद म्हणावी लागेल असे व्यक्ती. माणसाची कसोटी दुःख पचवताना लागते. आणि बाळासाहेबांचे सर्वार्थानी सहधर्मचारिणी, सर्वार्थानी अर्धांगिनी, अक्षरशः बाळासाहेबांची ज्यांनी अनमोल सोबत केली ते शब्दात नाही सांगता येणार अशा मासाहेबांचंही व्यक्तिमत्व खरंच सर्वांचीच, आणि त्यामध्ये शिवसैनिकांची माऊली आई, वात्सल्य भाव, आणि हे जे संघटना माणसं जोडताना त्यातला प्रामाणिक सहजपणा. तर सेना भाजप सत्तेत असताना मासाहेब अतिशय दुःखदरित्या गेल्या. ती तारीख 6 सप्टेंबर 1995 आहे. मासाहेब बाळासाहेबांची शक्ती होत्या आणि तेही दुःख पचवून आपण जे काम करतो, आता राज्याचं सरकार चालवतो आहोत,
या सगळ्यामध्ये बाळासाहेब ज्या शक्तीने उभे राहिलेले मला जवळनं पाहताना जाणवले, याला असामान्यत्वाशिवाय दुसरा शब्द नाही. पुढे बाळासाहेबांचा एक मुलगा, त्याचं नाव बिंदू माधव, त्याला म्हणत असत बिंदा. तर बिंदा ठाकरे सुद्धा 96च्या एप्रिलमध्ये, त्यावेळेपर्यंत मी राजीनामा देऊन झाला होता, पण मी म्हणालो तसं आमचे ऋणानुबंध आणि माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा प्रेम आणि आदर कायम आहे. बिंदा ठाकरे एप्रिल 1996 मध्ये अपघातात गेले. आपला मुलगा. केवढं माणसावर दुःख. माणूस म्हणून तर बहुधा कोणी मोडूनच पडेल मुलाच्या दुःखाने. बाळासाहेब तेही दुःख पचवून पुन्हा आणि कामाला उभे राहिले. त्यांच्यामधला मी ज्याला एक आध्यात्मिक अलिप्तता, पुढे तर बाळासाहेबांची वेशभूषा सुद्धा जणू एखादा संन्यासी असावा असे कपडे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, एक जीवनाबद्दलची अलिप्तता आणि तरी परिस्थितीवरची पकड. मला जवळनं वावरताना हेही जाणवलं की बाळासाहेब अंतस्फूर्तीच्या पातळीला वावरणारं व्यक्तिमत्व आहे. एक असतं असं रॅशनल, गणिती, 2+2, 2x2, हे केलं तर त्याचे परिणाम काय काय होतील अशाचे. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि भूमिका घेणं हे अशा एका अनेक मितींचं जे गणित आहे मानवी जीवनाचं, अत्यंत व्यामिश्र, अत्यंत गुंतागुंतीचं, तर कुठेतरी बाळासाहेबांच्या मेंदूमध्ये त्या सगळ्याच एक गणित तयार होऊन असा इंट्युशन, असा इंग्लिश शब्द आहे त्याला, अंतस्फूर्ती. आणि काही एक बाळासाहेबांचा मुद्दा बाहेर यायचा आणि दिसून यायचं की त्या एका स्ट्रोकमध्ये बाळासाहेबांनी जणू तो सगळा मुद्दा संपवलाच, पूर्णच केला. सप्टेंबर 1995 मध्येच महाराष्ट्राचा एक थोर कर्तबगार सुपुत्र कॅप्टन विनायक गोरे काश्मीरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरगतीस प्राप्त झाला. कॅप्टन विनायक गोरेचं घर मुंबईच्या विलेपार्लेमध्ये. विनायकची आई, त्यांचं नाव अनुराधा गोरे, या जी विलेपार्लीची सुप्रसिद्ध लोकमान्य टिळक शाळा, त्याच्या त्या एक शिक्षिका. पुढे माझं त्यांच्याशी नातं तेव्हाही आणि आजपर्यंत, आम्ही सगळे त्यांना प्रेमाने, आदराने गोरे काकू म्हणतो. गोरे काकूच विलेपार्लेतली एक इन्स्टिट्यूशन, संस्था, व्यक्तिमत्वच त्यांचं. त्यांचा मुलगा एका देशभक्तीच्या भावनेने आर्मीत गेलेला, तो 1995 मध्ये दहशतवाद्यांशी लढताना मारला गेला कुपवाडा सेक्टरमध्ये. तर आधी मुख्यमंत्र्यांचा सचिव नात्याने काकूंशी संपर्क करणे, नीट सगळी योजना करून स्वतः मुख्यमंत्री मनोहर जोशी सर गोरे काकूंच्या घरी त्यांना भेटायला, दिलासा द्यायला, सांत्वन करायला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगायलाही गेले. पुढे पूर्व विलेपार्ले आणि पश्चिम विलेपार्ले यांना जोडणारा ती मधली जी मुंबईची रेल्वे आणि लोकलची लेन, त्याच्या वरचा पूल जेव्हा तयार झाला, त्या पुलाला काय नाव द्यावं अशी चर्चा सार्वजनिक, राजकीय, सामाजिक जीवनात खूप काळ चालू राहिली. मला लक्षात आहे की बाळासाहेबांनी, आणि माझ्या डोळ्यासमोर चित्र पण येतं की त्यांच्या एका असं मिश्किल हसत परिस्थितीकडे बघत ही सगळी चर्चा, विविध प्रस्ताव, काय नावं द्यावीत, सगळं ऐकलं. एकदम एका दिवशी जाहीर केलं की त्या पुलाला कॅप्टन विनायक गोरेचं नाव दिलं पाहिजे. बाळासाहेबांचं त्यावेळेचं विधान आहे की त्याचा आणि हे जे घर आहे गोरे विलेपार्ले, त्यांचा देशाकरताचा त्याग फार मोठा आहे, तर या पुलाला कॅप्टन विनायक गोरेचं नाव देऊन त्याची स्मृती आणि त्याची प्रेरणा, हे जे असं एक मेंदूत गणित तयार करून एकदम खाडकन उत्तरच सांगायचं, ही जी इंट्युटिव्ह, अंतस्फूर्तीची शैली. महाराष्ट्रामध्ये त्यावेळी विषय चालू होता कापसासाठीचा हमी भाव. तर आता 1991 नंतर जेव्हा भारताने खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा रस्ता स्वीकारला, त्याचा एक मोलाचा अर्थ आहे की सरकार पातळीवरनं मिळणारी वेगवेगळी अनुदानं, सबसिड्या सगळ्या बंद. तेव्हा केंद्र सरकारच्या ज्या योजनांमध्ये या प्रकारची अनुदानं होती ती बंद, राज्यांची बंद,
पण केंद्राने राज्यांना सांगितलं होतं की राज्याचं धोरण तुम्ही ठरवा. तर कापूस एकाधिकार योजना फक्त महाराष्ट्रात पुढे चालू राहिली होती आणि त्यामुळे त्या कापसाला एक भाव दिला जायचा आणि विदर्भातल्या कापसाच्या शेतकऱ्याची तक्रार आणि माझंही म्हणणं आहे ती योग्यच होती की तो मिळणारा हमी भाव खूप कमी होता. त्यावेळेला 1995 मध्ये विदर्भातल्या कापसाच्या शेतकऱ्याची आम्हाला हमी भाव काय पाहिजे त्याची एक मागणी होती. त्यावरनं असं वातावरण आणि महाराष्ट्राचं सगळं चालू. मी इंट्युटिव्ह अंतस्फूर्तीची शैली नेतृत्वाची का म्हणतोय? सरकारी व्यवस्थेमध्ये निर्णयांची एक प्रक्रिया आहे. आता कापसाला हमी भाव तर त्याची संबंधित खात्यामध्ये फाईल तयार होणार. हे सहकार खातं, त्यातला कापूस पणन महासंघ आहे आणि मग तिच्यावर काही ते खातं म्हणणार, मग अर्थ खातं, मग नियोजन खातं, मग मुख्य सचिवांकडे येणार, ती फाईल तयार होते. त्या सगळं करताना महाराष्ट्राची तिजोरी, काय हमी भाव आत्ता महाराष्ट्राला परवडू शकतो असं करत निर्णयासाठी अंतिमता येतं. असं याला मी एक रॅशनल, एक विवेकनिष्ठ कार्यपद्धती आणि त्याचा अंदाज घेऊन शासकीय अधिकारी जे मांडायचं ते मांडत असतात. पण विषय महाराष्ट्रामध्ये तो चालू असताना खाडकन एके दिवशी बाळासाहेबांनी त्यांची शैली, त्याला म्हणायचा आदेशच, पण बाळासाहेबांनी विधान तो सरकारला दिलेला आदेश आहे की त्यावेळी विदर्भातला कापसाचा शेतकरी जो हमीभाव मागत होता बाळासाहेबांनी त्याच्यात आणखी 100 रुपये आणि बाळासाहेब म्हटले आता विदर्भातल्या शेतकऱ्याला हा हमीभाव द्यायचा आणि फायली त्यानुसारच्या चालू होतील. आता याचे शासकीय कामकाजाच्या व्यवस्थेचे काही गुंतागुंतीचे मुद्दे येतात हे मलाही कळतंय आणि सगळा सरकारी कारभार हा अशा तऱ्हेने करून चालणार नाही. त्याची जी घटनात्मक आणि कायद्याची शिस्त आहे ती पाळलीच पाहिजे. पण मी बाळासाहेबांच्या अंतस्फूर्तीचा संदर्भ देतोय की असं मेंदूत कुठेतरी त्या सगळ्याचं एकत्र गणित करून एका निष्कर्षाला पोचणे अंतस्फूर्तीच्या द्वारा, तो त्यांनी कापसाच्या हमीभावाचा प्रश्न. आणि मग विचार केला तर दिसेल की एका फटक्यात बाळासाहेबांनी विदर्भातल्या कापसाच्या शेतकऱ्याला तर हमीभाव तर दिलाच, मग त्यातल्या राजकारणाचाही जर विचार करायचा झाला तर जो शिवसेनेचा बेस वाढवण्याचं काम चालू होतं त्याच्यामध्ये या एका फटक्यामध्ये विदर्भामध्ये एकदम गाव पातळीपर्यंत ज्यातून शिवसेनेबद्दल एक सद्भाव तयार होईल, या सरकारबद्दल एक सद्भाव तयार होईल असं त्यांनी वातावरण, ते हे जे अंतस्फूर्तीच्या पातळीला वावरणारे बाळासाहेब मला जाणवायचे. त्याही वेळी आणि ह्या सरकारचा कारभार चालवताना आधी नंतर मला एक बाळासाहेबांचं ऐतिहासिक वैशिष्ट्य खास दिसतं. ते म्हणजे स्वतः सत्तेमध्ये न जाता सत्तेवर नियंत्रण ठेवता येण्याची शक्ती, ताकद, कुवत. मला असं वाटतं, माझं म्हणणं आहे की स्वतः सत्तेत नाहीच, सत्तेचा कुठलाही लोभ नाही, पण सत्तेनी लोकांच्या हितासाठीच कारभार केला पाहिजे यासाठी त्या सत्तेवर अंकुश ठेवणारा वर्ग, ही एक खास एक भारतीय सांस्कृतिक संकल्पना आहे. आणि मग बाळासाहेबांच्या रूपाने त्याचं एक मॉडेल होतं आणि जनसामान्यांच्या पातळीला सुद्धा खरोखरी भावना तीही मी अत्यंत जवळनं अनुभवली आहे की या माणसाला सत्तेचा लोभ नाही, त्याला स्वतःला कुठेही सत्तेत बसायचं नाहीये, पण सत्तेवर अंकुश ठेवायचा आहे. बाळासाहेबांनी लोकांना सत्तेत आणलं, पण भूमिका ही घेतली की मी सत्तेत नाही, पण रिमोट कंट्रोल, स्पष्टपणे की रिमोट कंट्रोल माझा राहील. भारताचा आणि जगाचा इतिहास पाहिला, त्यातल्या विशेषतः लोकशाही आणि ज्यांची घटनात्मक राज्यपद्धती आहे, तर हे जवळजवळ कोणाला जमलेलं नाही की स्वतः सत्तेत न बसता सत्तेवर अंकुश ठेवता येणे. असं एक अजब काम. त्याचे सुद्धा मला जाणवणारे घटक 2 आहेत. पहिल्यांदा एक सामाजिक आणि लोकांची सेवा करणारी संघटना म्हणून बांधायची. तिचं काम वाढत जाईल तसं काळाची पावलं ओळखून त्याचं पक्षात रूपांतर करायचं, सत्ता आणि निवडणुकांच्या राजकारणात उतरायचं आणि त्याला सत्तेपर्यंत पोचवायचं. हा प्रवास जवळजवळ कोणाला जमलेला नाहीये. हा सुद्धा एक अत्यंत
अवघड अशक्यप्राय असा प्रवास आहे. शिवसेनेची स्थापना आधी एक सामाजिक संघटना की जी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढेल. आधीचा तळ सगळा मुख्य मुंबईत, आणि काम असेल तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, इथून सुरुवात. पुढे त्याचं एक राजकीय पक्ष, मग निवडणुकीच्या राजकारणात, आणि पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवणे. मी ज्या दुसऱ्या एका महान व्यक्तिमत्व आणि कार्याला खूप जवळनं पाहिलं, माझी तर भावना आहे की मी त्याचा घटक तेव्हाही होतो, आजही आहे, असे शेतकरी संघटनेचे महान दूरदर्शी नेता शरद जोशी. शरद जोशींच्या असामान्यत्वालाही शब्दात सांगता येणार नाही इतकं मोठेपण आहे. आजही त्यांचा देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीला फार मोठा त्यांचा संदर्भ आहे. देशाला अजून पुरेसे शरद जोशी कळलेले नाहीत. पण शरद जोशींनी त्यांची असलेली सोन्यासारखी सरकारी नोकरी सोडून, स्थैर्य सुख सोडून ते शेतकरी चळवळीत उतरले. अशक्य वाटणारी शेतकऱ्यांची संघटना बांधणे आणि चळवळ इथे पुण्याच्या जवळ चाकण आणि गाव त्यांचं आंबेठाणमध्ये जिरायती जमीन खरेदी करून ते त्या चळवळीला अखिल भारतीय बनवणे. तिचं जर सांगायचं झालं तर एक कलमी सूत्र, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, या मागचं अर्थशास्त्र, ते जमिनीवरच्या सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यालाही समजावून सांगणे. शेतकरी संघटित करता येतो की त्यावेळेपर्यंत अशक्य असलेली गोष्ट ती त्यांनी शक्य करून देशाच्या विषयपत्रिकेवर शेतमालाच्या भावाचा विषय आणला. सगळ्या पक्षांना, सरकारांना भूमिका घ्यायला भाग पाडून प्रत्यक्ष परिवर्तन घडवून पण आणलं. इतकंच काय, शेतकरी संघटनेचा हा मास बेस प्रचंड मोठा तयार झाल्यावर त्याचा एक राजकीय प्रभाव आपोआप तयार होतो, तोही त्यांनी दाखवून दिला. पण मग त्या प्रभावातून जेव्हा हा मुद्दा पुढे आला की आपण दुसऱ्यांच्या सतरंजा किती काळ उचलणार, आपलीच ताकद म्हणजे पक्ष स्थापन करू, तर शेतकरी संघटनेनी आणि शरद जोशींनी पुढे स्वतंत्र भारत या नावाने पक्ष स्थापन केला. पण तशी दुःखाची दुर्दैवाचीच गोष्ट आहे की त्या पक्षाला काही पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणात मोठं विशेष यश मिळालं नाही. एकेवेळी जास्तीत जास्त 5 आमदार स्वतंत्र भारत पक्षाचे होते. पण असं अशक्य काम बाळासाहेबांनी करून दाखवलं. शिवसेना आधी एक सामाजिक संघटना, मग कामाचा अपरिहार्य भाग म्हणून राजकारणात, म्हणून निवडणुकात, आणि पहिल्या अनेक वर्षांचं अपयश पचवत जनमानसामध्ये आपला बेस अधिकाधिक व्यापक करत प्रत्यक्ष सत्तेपर्यंत पोचवणं. तसं पोचवल्यावर तरी स्वतः सत्तेत न जाणं, आणि पण त्या सत्तेवर मात्र अंकुश ठेवता येणं, असं सगळंच. हे तर काम या मुद्द्याच्या आधारावर मी म्हणतोय की हे भल्या भल्यांनाही जमलं नाही. त्याच्यात गांधीजी आहेत. गांधीजींची सुद्धा काँग्रेस या संघटनेवर पकड होती. पण गांधीजींनी 1934 नंतर जेव्हा औपचारिकरित्या ही काँग्रेस ही संघटनाच सोडली, आणि मग ते तत्कालीन काँग्रेसचे एक प्रकारचे गुरु होते. अजूनही त्यांची संघटनेवर होती पकड, पण पुढे 1942च्या नंतर आणि सगळं फाळणीचा निर्णय आणि पुढे जी सगळी काँग्रेसची वाटचाल आहे, तिथे हे स्पष्ट आहे की गांधीजींचं ऐकणं काँग्रेसनी बंद केलं होतं. काँग्रेसला गांधीजी म्हणजे जणू एक अडगळीतला म्हातारा आणि त्रासदायक. हे विधान स्वतः गांधीजींचं की आता माझं कोणी ऐकत नाही. त्या गांधीजींनी आपला वैचारिक आध्यात्मिक वारस म्हणून जाहीर केले विनोबा भावे नावाचे थोर व्यक्ती. विनोबांनी भूदान चळवळ चालवली, ती महान आहे. पण विनोबांचं काही तत्कालीन काँग्रेस असो, संघटना किंवा सरकार, यावर काही त्यांना अंकुश ठेवता आला असं नाही. वेळोवेळी विनोबांनी काँग्रेसच्याही सरकारांना जे स्पष्ट सुनवायचं ते सुनवलंय, भूमिका घेतल्या, त्याची किंमत मोजली आहे. आत्ताचा तो मुख्य मुद्दा नाहीये. पण या अर्थाचं की स्वतः सत्तेत न राहता सत्तेवर नियंत्रण ठेवता येणे. विनोबांनीच एक संकल्पना मांडली, ती एक थोर गांधीवादी आहेत आचार्य जावडेकर, त्यांचं आधुनिक भारत हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावरचं एक आदर्श पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी ही संकल्पना पण मांडली आहे
तिचं नाव आहे आचार्य कुल. संकल्पना हीच की ज्यांना स्वतःच सत्तेत कधीही बसायचं नाही, सत्तेचा लोभ सुद्धा नाही, पण सत्ता समाजाच्या हितासाठी नीट वागली पाहिजे यासाठी तिच्यावर अंकुश ठेवण्याचं, तो नैतिक अंकुश आहे, चारित्र्याचा अंकुश आहे. त्या संकल्पनेचं नाव आचार्य कुल. विनोबाही त्या आचार्य कुल कल्पनेबद्दल बोलले, पण त्यांचं असं काही प्रत्यक्ष काँग्रेस संघटना आणि तत्कालीन काँग्रेस सरकार यांच्यावर त्यांना यशस्वीरित्या नियंत्रण ठेवता आलं होतं असं म्हणता येणार नाही. या यादीतलं पुढचं तूर्त शेवटचं नाव आहे जयप्रकाश नारायण यांच्यासारखी महान व्यक्ती, की त्यांनी 70च्या दशकात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उभं केलं. माझी भावना आहे त्यातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझंही सार्वजनिक जीवन सुरू झालंय. आणीबाणी आली, तुरुंगवास सोसले, तुरुंगातूनच सगळे कम्युनिस्टेतर विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली, की जिचे वैचारिक आध्यात्मिक खरे गुरु आणि नेता होते JP. पण मार्च 1977 मध्ये लोकांनी त्या जनता पक्षाला निवडून दिलं, केंद्रात त्यांचं सरकार बनलं. त्या सरकारवर JPचं नियंत्रण होतं असं दुर्दैवाने म्हणता येत नाही. वाक्य दुःखद आहे पण म्हणता येत नाहीये. सत्तेत आल्या क्षणी जनता पक्षाने जयप्रकाशजींना अडगळीत टाकणं चालू केलं होतं. या पार्श्वभूमीवर जे बाळासाहेबांचं नेतृत्व आणि त्यांची सरकार या व्यवस्थेवरची पकड दिसून येते, ही असामान्यच आहे. असे मला त्या काळामध्ये जवळून पाहताना दिसलेले आणि मला मनापासून भावलेले शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब. साधारण जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन भरतं. तसं हे पावसाळी अधिवेशनाचे दिवस चालू होते आणि जे महाराष्ट्राचे अतिशय सुंदर असलेलं असं गोलाकार विधान भवन, तर त्या विधान भवनाच्या आवारातच तिथे आपली दोन्ही सभागृह, आपली विधानसभा आणि विधान परिषद, आणि मुख्यमंत्र्यांसहित अनेक मंत्र्यांना त्या विधान भवनातच कार्यालय पण दिलेली असतात, की जा येमध्ये सुद्धा त्यांचा वेळ जाऊ नये. त्यामुळे विधान भवनात सुद्धा एक मुख्यमंत्र्यांचं कार्यालय होतं आणि माझी खोली त्यांना लागून होती. ती पुन्हा कोणी एक व्यक्ती म्हणून मी कोणी लय शाणा लागून गेलो म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांचा उपसचिव आहे. मुख्यमंत्र्यांना काम कुठल्याही क्षणी पडलं तर 3ऱ्या सेकंदाला तो तिथे हजर झाला पाहिजे म्हणून जे विधान भवनातलं मुख्यमंत्र्यांचं दालन त्यालाच लागून माझी केबिन होती. जुलै पावसाळी अधिवेशन, त्याची धांदल. मला शिपायांनी निरोप दिला की CM साहेबांनी बोलवलं आहे. तो निरोप मिळाल्या क्षणी उठलो आणि त्यांच्या खोलीत गेलो. मुख्यमंत्र्यांच्या पदाला साजेशी ती खोली मोठी, पण ती माणसांनी खच्चून भरलेली होती, की विधान भवनात आपल्या अडीअडचणी घेऊन येणारे लोक आणि ते निवेदन देणार, साहेब आमचा प्रश्न सोडवा म्हणणार, आजीजी करणार, ती जी अर्ज विनंत्या आणि त्या सगळ्या एकीकडे मार्गी लावायच्या. हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव, अन्य सगळा जो स्टाफ याच्यासहित. पण हा निरोप मला होता. मी त्यांच्या खोलीमध्ये पाऊल टाकलं, अशी खच्चून भरलेली गर्दी. त्याच्यातही मी दखल घेतली की मुख्यमंत्र्यांच्या समोर 5 आमदार बसलेले होते, वेगवेगळे 5. सगळे 5च्या 5 शिवसेनेचे होते. त्यातले 2 रायगड जिल्ह्यातले होते, त्यामुळे त्यांची माझी वैयक्तिकसुद्धा आधीपासून ओळख होती. आणि त्या 5च्या पलीकडे जीन्स आणि टी-शर्ट घातलेला एक तरुण मुलगा असा कमरेवर हात ठेवून उभा होता. ती बॉडी लँग्वेज, एक प्रकारचा कॉन्फिडन्स की माझं काम होणारच आहे. आणि त्या गर्दीमध्ये मी असं डावीकडे असलेलं दार, मुख्यमंत्री महोदय जर असे बसलेले, मी उघडलो नमस्ते म्हणून की सरांना, सर आपण बोलवलं. तर मुख्यमंत्री त्यांचं काम करत बसले होते, बोलत होते. त्यांनी असा एक अर्ज उचलला, माझ्या बाजूला केला आणि म्हणाले, धर्माधिकारी आपल्याला यांचं काम करायचं आहे. तिथे मी तो अर्ज घेतला. अशी नजर टाकल्यावर लक्षात आली की कोणा एका तरुण मुलाचा हा मुंबईतल्या MBAला प्रवेश मिळावा म्हणूनचा तो अर्ज होता. अर्थातच मुख्यमंत्र्यांनी समोरच्या 5 आमदारांना, तो मुलगा होता उभा, त्याला सांगितलं की आता पुढचं धर्माधिकारी करतील. ती काही पुढची चर्चा स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर त्यांच्या केबिनमध्ये होत नाही, होऊ शकत नाही, ते प्रशस्त पण नाही. मी त्या 5 आमदारांना म्हणालो आपण माझ्या केबिनमध्ये बसू. त्यानुसार शेजारी आम्ही बसलो आणि मग मी तो अर्ज काळजीपूर्वक वाचला
हा मराठी नसलेला एक दाक्षिणात्य तरुण मुलगा, तो माझ्या केबिनमध्ये सुद्धा असा कमरेवर हात ठेवून की काय विषाद आहे, माझं काम होत नाही आहे. त्याचा अर्ज होता की मला MBAला मुंबईतल्या कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे, आणि ती घेऊन तो गेला होता बाळासाहेब ठाकरेंकडे. बाळासाहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये मुख्यमंत्र्यांना उद्देशून वाक्य लिहिलं होतं लाल पेनमधलं, यांचे काम करावे. म्हणजे हा मुलगा काय असला पाहिजे आणि किती पॉवरफुल असला पाहिजे कल्पनाच करा की MBAच्या ॲडमिशनला हा जाऊन थेट बाळासाहेबांकडे, बाळासाहेबांनी त्यासाठी लिहून दिलेलं मुख्यमंत्र्यांना यांचे काम करावे, आणि सोबत 5 आमदार घेऊन तो मुख्यमंत्र्यांकडे आला होता. एकूणच युतीचा कालखंड काय आणि महाराष्ट्राचं राजकारण काय, पाठीशी एक एक आमदार उभा करणं हे अनेकदा सत्ताधाऱ्यांना सुद्धा फार मोठं आव्हान असतं. आणि इथे तर हा 5 आमदारांना घेऊन आलेला, आणि त्याच्या हातामध्ये बाळासाहेबांनी दिलेला आदेशच की होतो. शिवसेना ज्या तऱ्हेने चालते त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा तर शब्द सर्वार्थाने शेवटचा असायचा, आणि ते मुख्यमंत्र्यांना म्हणतात यांचे काम करावे. त्यानुसार मुख्यमंत्री मला बोलवून की धर्माधिकारी आपल्याला यांचं काम करायचं आहे. अर्ज मी नीट वाचला. मुंबईतल्या MBA मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कोणत्याही कॉलेजला प्रवेश मिळावा यासाठीचा. तर मला माहिती आहे की MBAची एंट्रन्स एक्झाम असते. मी त्या मुलाला विचारलं की तू एंट्रन्स दिलीस का? तो म्हणाला दिली. मग मी विचारलं तू क्लिअर केलीस का? कारण एंट्रन्स झाली की यादी जाहीर होते की आमच्याकडे एवढ्या जागा आहेत समजा 60, आणि आम्ही या एवढ्या 60 आम्ही प्रवेश एंट्रन्समधल्या त्यांच्या गुणांकनानुसार देतो. तर मी त्याला म्हणालो की असे तुझं की तू गुणवत्तेत तर बसतोयस पण काही कारणामुळे तुला कोणतं कॉलेज प्रवेश नाकारते. तो म्हणला नाही नाही तसं काही नाही आहे. मग असते रिझर्व्ह लिस्ट पण असते की जर जागा 60 असल्या तर 10% काही कारणामुळे त्या 60तले मूळचे त्यांनी आपापल्या काही कारणापायी प्रवेश घेतला नाही तर लगेचचे पुढचे कोण, तर ती रिझर्व्ह लिस्ट पण असते. मी त्याला विचारलं तुझं नाव रिझर्व्ह लिस्टमध्ये आहे का? आता माझे असे 2-3 प्रश्न विपर्यंत त्या मुलाच्या पण चेहऱ्यावर एक चक्क गुरमी पण दिसायला लागली. तसेच समोरचे 5 आमदार थोडे अस्वस्थ होऊन चुळबुळ करायला लागले की हा प्रश्न कशाला विचारतोय. हे स्पष्टपणे क्लिअर कट स्वतः बाळासाहेबांनी दिलेली सूचना यांचे काम करावे, आणि मुख्यमंत्र्यांनी पण आमच्यासमोर तुम्हाला बोलवून सांगितलंय की धर्माधिकारी आपल्याला यांचं काम करायचं आहे. आणि मी तो विषय समजावून घेतोय त्याच्यात दिसतंय की MBAला एंट्रन्स आहे, या मुलांनी ती दिली आहे, पण तिच्यात तो क्वालिफाय झालेला नाही आहे किंवा रिझर्व्ह लिस्टमध्ये सुद्धा नाही आहे. पण थोडक्यामध्ये हा जे काही त्याचं वाटलेलं राजकीय बळ असो, पाठीशी 5 आमदार असो, ते सगळं घेऊन हा मिळवू शकला बाळासाहेबांचं त्यावर भाष्य की यांचे काम करावे. मी ज्याला दुःखद म्हणेन अशी सुद्धा एक जाणीव होती की मी जर तिथे बसून कुठल्या MBAच्या कॉलेजला फोन करून सांगितलं की सोबत नीट लेटरहेडवर आमचं पत्र देऊन असा असा एक विद्यार्थी पाठवतोय, त्याला तुमच्या कॉलेजमध्ये MBAला प्रवेश द्या, तर मी दुर्दैवाने वाक्य बोलतोय की असा जर फोन मुख्यमंत्री कार्यालयातनं गेला तर नाही म्हणण्याची ताकद असलेल्या शिक्षण संस्थाही फार 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 दुर्मिळ आहेत. मला या वाक्याचा आनंद नाही आहे. आणि तो सुद्धा फोन करणारा मी कोणी लय शाणा लागून गेलो म्हणून नाही. खरं तर संतांच्या शब्दामध्ये ते वर्णने समर्था घरचे श्वान त्यास सर्वही देती मान, की शेवटी जे तालेवार पॉवरफुल कोणीतरी असतात त्याचे कुत्र्यांशी सुद्धा समाज फार प्रेमाने वागतो पण माणसांशी वागत नाही. त्यामुळे मी व्यक्ती म्हणून अविनाश धर्माधिकारीला काही महत्त्वच नाही आहे. पण हा फोन मुख्यमंत्री कार्यालयातनं आला, तो सुद्धा त्यांचा उपसचिव बोलत होता, तो सुद्धा IAS अधिकारी आहे, तर प्रवेश मिळाला असता. पण मला पूर्ण भान आहे की या एका मुलाला मिळवून द्यायचा प्रवेश याचा अर्थ कोणीतरी जो एक अज्ञात मुलगा मुलगी की ज्यांनी अभ्यास उत्तम करून MBAची प्रवेश परीक्षा दिली आहे, गुणवत्तेवर प्रवेश मिळाला आहे, तर मी जर एखाद्या संस्थेला आता सांगितलं की ह्याला प्रवेश द्या तर ते ह्याला देणार, पण मग गुणवत्तेवर मिळालं कोणाचं तरी काहीतरी रफादफा गडबडगुंडा करून त्याची ॲडमिशन ते कॅन्सल करवणार आणि त्याच्यात याला देणार. म्हणजे मी एका अन्यायाचा
एका पापाचा वाटेकरी होणार असं सर्व जाणवलं. शिवाय हा मुलगा तर दाक्षिणात्य होता, पण तिथे दक्षिण उत्तर हिंदी मराठी खरं म्हणजे काही वाद नाही. बाळासाहेबांनी सुद्धा त्याच्या अर्जावर लिहिलंच होतं की याला प्रवेश द्यावा. त्यामुळे समोरचे आमदारसुद्धा जरा चुळबुळ करायला लागले की हा हे प्रश्न का विचारतोय. त्या मुलाच्या चेहऱ्यावर तर त्याला गुरमीच म्हणजे की बाळासाहेबांकडे गेलो आहे, त्यांनी लिहून दिलं आहे, मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर सांगितलं आहे, हे 5 आमदार समोर बसलेत आणि हा अधिकारी हा स्वतःला समजतो काय, सगळं त्याच्याही चेहऱ्यावर. आणि 5ही आमदार जरा अस्वस्थ व्हायला लागले. तर एक सौजन्य म्हणून मी तो अर्ज खाली ठेवून सांगितला की ठीक आहे, मी सरांशी बोलतो. आता ते समोर बसलेले 5ही आमदार लोकप्रतिनिधी हुशार असतातच. काही वेळा समाजामध्ये एकूण राजकीय नेते आणि त्यातल्या लोकप्रतिनिधींना कमी समजायची, मी त्याला टिपिकल मध्यमवर्गीय खूळ आहे ते खरं नाही आहे. तेही हुशार असतात. उलट त्यांना तर वरून ताकभात तुम्ही काय घेऊन बसलाय म्हणायची सुद्धा गरज पडत नाही, पण त्यांना ताकभात समजतं. हिंदीमधली फार छान म्हणे, उडते पंछी के पर गिनना, की ते हुशार जाणकार. तुम्ही कागदावरच्या मार्कावर जाऊ नका त्यांच्या नुसत्या डिग्र्यात काय. त्यांना समाज, ते लोकांमध्ये वावरत असतात, लोकांना बरोबर घेऊन. राजकारण ही सुद्धा साधी सोपी गोष्ट नाही आणि निवडणूक लढणे आणि जिंकून येणे ही तर तोंडाला फेस आणणारीच गोष्ट आहे. ते त्यांना असं वागण्यावरनं लक्षात येत असतं. त्यांना हुशार आहेत ते. तर मी जेव्हा अर्ज खाली ठेवून म्हणालो की सरांशी मी बोलतो, ते आमदारांच्या लक्षात आलं की नाही हे काहीतरी इथे काहीतरी आता गडबड. तर ते म्हणाले त्यातले 2-3 की आता सरांशी बोलण्याचा काय संबंध आहे, आमच्या समोर सरांनी तुम्हाला सूचना दिली आहे की यांचं काम करायचं आहे, आता पुन्हा सरांशी काय बोलतो. त्यांनी असं विचारल्यावर मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी उत्तर देतो. मी ते रायगड जिल्ह्यातले 2 आमदार होते, त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणालो की मी जर आत्ता उत्तर दिलं तर ते उत्तर जरा कडक असणार आहे. तुम्हाला चालेल का ते तुम्ही वाटल्यास ह्यांना विचारा, रायगडचे आमदार. त्यांना मी कलेक्टर म्हणून जी माझी कामाची शैली ती त्यांना माहिती आहे, त्यांना विचारा. बाकीच्या तिघांनी रायगड जिल्ह्यातल्या 2 आमदारांकडे बघितलं, नेत्रपल्लवी झाली, ठरलं आणि मला म्हणाले साहेब सांगा. मी त्याच्या अर्जावर असा हात ठेवून मी वाक्य उच्चारलं नीट विचार करून की मी ह्याचं काम करणार नाही. एक शब्द विचारपूर्वक होता. बघू, करतो फोन, केल्यासारखं दाखवायचं, म्हणायचं केला, कॉलेजच्या कोर्टात टाकायचं की मी तर केला होता, त्यांनी दिला नाही. तऱ्हातऱ्हांचे चालतात. प्रशासन चालवताना त्यातले राजकीय मुद्दे आले तर या सर्व प्रकारची चक्क गंडवागंडवी चालूच राहते. पण मी विचारपूर्वक त्यांना बोललेलो विधान आहे की मी याचं काम करणार नाही. जे खवळले 5ही आमदार उठले खुर्चीतनं, माझ्या टेबलवर असे झुकून सगळा अतिशय आक्रमक नूर आरडाओरडाच करायला त्यांनी सुरुवात केली. तर मी त्यांना सांगितलं की शेजारी मुख्यमंत्र्यांचं कार्यालय, आपण इथं आरडाओरडा करू नका, तुम्ही बसा जागेवर. त्यांनी आरडाओरडा करत म्हणायला लागले का नाही करणार, का नाही करणार, बाळासाहेबांनी सांगितलं आहे. तर मी माझ्या टेबलवरचा फोन उचलून त्या आमदारांच्या समोर ठेवला. मला बाळासाहेबांनी 2 फोन नंबर देऊन ठेवले होते की तितकंच तातडीचं काहीही काम पडलं तर या नंबरवर फोन करा. आणि त्यावेळी बाळासाहेब मातोश्रीमध्ये नव्हते राहत. मातोश्रीचे दुरुस्ती काम चालू होतं. दादरमध्ये जो 5 गार्डन म्हणून बाग आहे तिथे सिद्धिविनायक हे अपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये बाळासाहेब राहत होते. माझ्या कामांनिमित्त त्यांच्याशी भेटीगाठीसुद्धा होत होत्या. तर मी फोन उचलून त्या आमदारांच्या समोर ठेवला आणि त्यांना सांगितलं की ह्या नंबर आहे, या नंबरवर सांगा की धर्माधिकारी म्हणतात हे काम मी करणार नाही. तर आधी आरडाओरडा करणारे 5ही आमदार जे क्षणभर दचकलेच. ते बसलेले होते खुर्चीत आणि हा समोरचा हा कोणीतरी अधिकारी, एवढं बाळासाहेबांचं पत्र आहे, त्यावर त्यांचं वाक्य आहे, मुख्यमंत्री म्हणलेत धर्माधिकारी याचं काम करायचं, हा म्हणतोय करणार नाही, आणि वर म्हणतो हा फोन आणि बाळासाहेबांना फोन करून सांगा. तर ते जे शांत झाले म्हणाले की ता साहेब का म्हणताय तुम्ही नाही करणार. मग मी त्या आमदारांशी बोललो की MBAला प्रवेश परीक्षा आहेत, त्यानुसार गुणवत्तेवर ॲडमिशन मिळतात. या मुलांनी दिल्या आहेत पण त्याची मूळच्या गुणवत्तेत किंवा राखीव रिझर्व्ह लिस्टमध्ये सुद्धा नाही. सांगितलं की याला जर द्यायला गेलो तर कोणीतरी, तो अज्ञात आहे, तो मुलगा मुलगी, आपल्याला त्याचं नावगाव माहिती नाही आहे, चेहरा माहिती नाही, पण कोणातरी एका
ज्याने गुणवत्तेवर अभ्यास करून MBAला प्रवेश मिळवला आहे त्याची जागा काहीतरी जुगाड होऊन रद्द होणार, या मुलाला ती दिली जाणार. तर मी सांगितलं की मी तर या पापामध्ये बुवा सहभागी होणार नाही. 5च्या 5 आमदारांना ते पटलं आणि त्या आमदारांनी त्या पोरावर आरडाओरडा करणं चालू केलं. आरडाओरड्यातलं त्यांचं वाक्य काय होतं की तू बाळासाहेबांची पण दिशाभूल का केलीस, हे तुझं काम होतं हे सगळं सांगण्याचं. आम्हाला आणि बाळासाहेबांना वाटलं की एका होतं करू आणि तडफदार मुलावर अन्याय होतोय म्हणून आम्ही करायला निघालोत, ही सगळी प्रक्रिया. आणि मग त्यांच्या बोलण्यातलं ध्रुपद होतं की आता काय काँग्रेसची राजवट नाही, शिवशाही आली आहे, शिवशाही आली आहे. आणि त्यांनीसुद्धा पुढे कधी याचा इश्यू केला नाही. मी यथावकाश माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून जाऊन मुख्यमंत्री महोदयांना याचं ब्रीफिंग दिलं की सर आपण सोपवलेलं आहे काम, त्याविषयी असं असेल, आपण काही या मुलाला. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ते ऐकून अजिबात तेव्हा नंतर कधीही आमचे ऋणानुबंध मुख्यमंत्री मनोहर जोशी सर आणि त्यांचं ऑफिस सांभाळणारा IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी असे न राहता पुढे दीर्घकाळ कायम ते जिवलग ऋणानुबंध होते. यथावकाश काळाच्या ओघात अशा वेळा जेव्हा आल्या की जेव्हा मनोहर जोशी सरही सत्तेत नाहीत, मी तर त्याच पदावरनं पुढे यथावकाश राजीनामा दिलेला, तरी ते ऋणानुबंध आपल्यामध्ये मनोहर जोशी सर होते तिथपर्यंत तर होतेच होते. त्यांनी काही याचा मुद्दा करून आणि नाहीतर तुम्हाला मी तडकाफडकी बदली करतो, गडचिरोलीत पाठवतो वगैरे नाही. इतकंच काय, पुढे मला स्वतः बाळासाहेबांचा एक निरोप आला की तुम्हाला भेटायला बोलवले. त्या निरोपानुसार मी गेलो भेटायला. विविध कामांच्या काही चर्चा असल्या तर व्हायच्या त्या. मला त्या भेटीमध्ये बाळासाहेबांनी बाळासाहेबांच्या शैलीमध्ये, अफाट माणूस बाळासाहेब हे व्यक्तिमत्वच, त्यांनी मला अत्यंत प्रेमाने म्हणाले की हे तुम्ही बरोबर केलं आणि तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयात आणताना आमचा हेतूच हा होता म्हणाले बाळासाहेब. की आम्ही विचारलं होतं की आम्हालासुद्धा जो माणूस प्रसंगी काय योग्य आहे आणि काय नाही एवढं तर जो सांगेल प्रशासन चालवताना, आम्हाला असा माणूस मुख्यमंत्री कार्यालयात पाहिजे. बाळासाहेब म्हणाले तुम्ही केलं आहे ते आणि करताय ते बरोबर, एक प्रकारची ती शाबासकी आहे, असंच काम करत राहा असं त्यांनी सांगितलेलं. अर्थातच मी माझंही काम तसंच करत राहिलो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.